धावा पहिला धावा घोडा करता पहिला हा उत्साह किती धावायचा उत्साह माऊली 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 आमचे वारकरी गोटे झोपले होते संध्याकाळी वारकरी आल्यामुळे हे जे बैल आहेत ना हे थोडं बाहेर काढलेले त्यांनी म्हटले मोठे मोठे बंगले करतात पण आज ते गोट्यात झोपले होते. विचार करा वारी हेच शिकवते आपल्याला. तशी या गोट्यामध्ये मलमूत्र वास होते तशी आणि शेण मी जिकडे पडलेले आजची टिकल्याची जी सेवा आहे ना ते कल्पेश महाराज चौधरी यांच्याकडून झालेली आपल्या हे बघा. त्याने इतकं प्रेमाने हे केलं तर आज पूर्ण दिवस आपल्याला पावसा भिजल्यानंतर निघू शकतो पण सध्या ते आपण ठेवलेलं आहे. त्यांचं प्रेम आपल्यावरती आहे. चालू आहे का पावसात जेवण होतं म्हणून शूटिंग करायला वेळ पावसात जेवण होतं. रामकृष्णारी बघा इथे पाऊस पडत आहे.
भर पावसामध्ये आपण जेवण सुद्धा बनवतो. वारीला हे सर्व गोष्टी मला नॉर्मल आहेत. इथे काकडा चालू आहे आणि इकडे आपलं जे आपल्या वारकरी महिला आहेत त्यांनी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आता इथे दुपारचं जेवण होईल आणि इथून जेवण करून येणार. कारण आपण काल जी वस्ती आहे त्या वस्तीच्या थोडा पुढे आलेलो. तुम्हाला सांगितलं की तुकाराची वस्ती आहे, तिथून बोरगावपासून आपण 3 ते 4 किलोमीटर पुढे आलो. कारण तिथे राहण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे आपण इकडे पुढे इथे राहतो. रथ येईपर्यंत आपण तोपर्यंत इथे थांबणार आहोत. एकदाच पलटी मारा आला काढून ठेवा. आरामात आमचे वारकरी गोटे झोपले होते. ते पूर्ण भरलं होतं गोट आहे बा, सारे बिरे हे बा. हे आमचे महाराज बाला महाराज धोतरला होतं बा. धोतर शिकायचं त्यांच्याकडे शिकायला त्यांना. संध्याकाळी वारकरी आल्यामुळे हे जे बैल आहेत ना हे थोडं बाहेर काढलेलं त्यांनी. नाही तर मग हे बैल जे आहेत हे सर्व त्या गोठ्यामध्ये असतात. हे बा तुम्हाला गोट्याचं शेणबिन दिसेल बघायला. आता हे जी मंडळी आहे तिथे अर्धी मंडळी मोठ्या मोठ्या बंगल्या करतात. पण आज ते गोट्यात झोपले होते. विचार करा, वारी हेच शिकवते आपल्याला. आणि ते कोण श्रीमंत नाही, गरीब नाही, कुठल्याही जातीवेतीचा भेद होत नाही, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. सर्व एका छत्राखाली एका गोठ्यामध्ये सुद्धा तसं बोलत ना की बंगल्यामध्ये सुद्धा त्यांना झोप नसेल तशी या गोठ्यामध्ये त्यांना झोप येते. आता तुम्ही बघितलं इथे थोडंसं वास सुद्धा येतो. ते बैल आहेत त्यांना मलमूत्र वास होतो तशी. आणि शेणबिन जिकडे पडलेलं आहे तिकडे थोडंफार बघू शकता. हे बघा हे शेण आहे. हे आहेत आपले टेंट. आणि टेंट आता थोडा उशीर झाला आहे त्यामुळे आपले जे तरुण वारकरी आहेत ते टेंट काढण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी बघू शकता, आपण बघू शकता हे कसे वरच्यावर टेंट बाजूला घेऊन आणि त्याची घडी करतात. आणि त्यानंतर त्याचे जे पाईप असतील ते पाईप काढून आणि बाजूचे सले हे कसे उपटतात. आणि त्यानंतर हा सर्व टेंट आपला ट्रकमध्ये जमा केला जातो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेंटमध्ये बघा खाली तारपती ठेवले होते. तारपतीवरती त्यांच्या वलकुट्या ज्या आहेत आणि बॅगा आहेत ते टाकलेले आहेत. त्यावरती त्यांनी सर्वजण झोपले होते. आपण इथे बघू शकता, इथे तुम्हाला दिसेल. बघू शकता बाकी महाराजांची आता सध्या पॅकिंग चालू आहे. सर्व झुलाझुली चालू आहे इकडे बघू शकता या ठिकाणी. हे अवकाळीचं काम करायला गेले ना असं होतं. आता आपण बोरगाव इथून निघणार आहे पालखी आपली. आपण थोडं पुढे आलो इकडे मालखांबे इथे. तर पालखी आल्यानंतर आपणही त्या पालखीला जॉईन होऊ. आणि नंतर आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहतो ते धावा तोंडले बोंडले या ठिकाणी आपल्याला धावा बघायला मिळेल. ते सर्व वारकरी
कशा पद्धतीने गावाचा आनंद घेतात उत्सवामध्ये ते तुम्ही बघू शकता. आता बघू शकता मी जे उभा आहे ते मागे टेंट होते, खाली ते टेंट लावले तुम्हाला दाखवलं होतं, इथं पण लावले होते. आता तिथे काहीच नाही. आता ते बाकीचे टेंट होतं सुद्धा काढलं. आणि तुम्हाला म्हटलं होतं हा जो टेम्पो असतो ना त्याच्या टेंट टाकलेले आहेत, त्याने सर्व बॅगा सामान असेल सर्व या टेम्पोमध्ये. आणि या टेम्पो सर्व साहित्य असतं ते बघू शकता. पूर्ण टेम्पो भरलेले आहेत. आणि हे टेम्पोमध्ये सेवेकरी आहेत, शिंगोली मामा आणि त्यांची टीम. हे शिंगोली मामा आहेत. एवढे आपल्या माहिती हा गावाच्या का ज्वारीच्या ज्वारीच्या आता एक नंतर बघा, एक नंतर एक वेगळा करून पाहू शकता. महाराज की जय. बोलो सियावर रामचंद्र की, पवन सूत हनुमान की जय श्री राम. काका होली तिथे कधी वाढलंच नाही, वाढला नाही. आबा असं वाढला होता कधी पण. पडे नाही हो ह्याच्यात. गेलेले आपले वारकरी गोट्यात निघाले आणि बैल गेलेले गोट्यामध्ये. गोट्यामध्ये आपले वारकरीचे झोपले होते. बसते होते आपली मालखांबे आणि आपण निघालो होतो इथे पुढे रथाची वाट बघण्यासाठी. हे बघा सर्व दिंड्या निघालेले आहेत. ते 28 नंबर सर्व कापड वगैरे घेऊन आलेले आहेत. पाऊस पडते. चला रामकृष्ण हरी. आपण सध्या असं कापड घेतलं.
थोडी हवा पण जास्त आहे इकडे. विष्टारी महाराज आजची टिकल्याची जी सेवा आहे ना ते कल्पेश महाराज चौधरी यांच्याकडून झालेली आपल्या. हे बघा त्याने इतकं प्रेमाने हे केलं तर आज पूर्ण दिवस आपल्याला पावसात भिजल्यानंतर निघू शकतो, पण सध्या ते आपण ठेवलेलं आहे. त्यांचं प्रेम आपल्यावरती आहे. चला सर्व आपण मेन रोडला आलो आहे. सर्व आता वाट बघत आहेत पालखीची. कशी पालखी आहे ना त्याची सर्वच उठणार आहे. हे बघा सर्व बसले आहेत. आता किती पाऊस आहे, किती किती घाण आहे, तर ही वारकरी त्या उत्साहाने आहे त्या दिवसामध्ये आलेले आहेत तिकडे. आता हे बाई रोडवर जेवण चालू आहे तिकडे त्या बाजूला, आणि जेवणात होतं ते रोडवर ते बघ बसणार आहे. हे बघ हे बघा तिथे जागा भेटत तिथे बसतात. हे बघा आता रोड ओला आहे, पुढे पाऊस पडला तर त्या रोडवरती सर्व बसले जेवायला. ते बघ आमची पर्सनल मीटिंग आहे. पुढे जाऊ दे आपलं आलंय आणि आलो काय म्हणलं ना मला माहिती. हे सर्व मंडळी चालत आहे ना, त्याच्यामध्ये नंदकुमारजी मोरे आहेत, जे सोला प्रमुख आहेत, आणि त्यांची बाकीची टीम आहेत, तुकाराम महाराजांचे सर्व वंशज. आता हे ते सुरुवातीला पुढे चालत आहेत, कारण जिथे तोंडले मुंडले जे आहे त्या ठिकाणी दरवर्षी आपण गावातून जातोय, पण यावर्षी आपण चौकातून जाणार आहे. कारण ते या ठिकाणी जो ब्रिज आहे, रथ जो नवीन बनवल्यामुळं तो ब्रिजला तो रथ लागेल, त्यामुळं ते गावातून आता ते चौकात तिथे थांबणार आहे. तिथेच आपली जी भेट होते माऊलींची आणि तुकोबांची ती या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी या रस्त्याने आपण जाणार आहोत. त्यासाठी चर्चा करण्यासाठी ते सर्व जमले होते. आणि धावा चालू होणार आहे. इथे सर्व तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात धावा चालू होईल, बघू शकता. धावा पहिला धावा घोडा सोडता पहिले धावा बघू शकता. आपण घोडा सोडलेला आहे.
ओके परत सगळं कोणतं मोबाईल अरे धावायला तिकडे साईडला ना तू वाजू वाजू काय पाऊल गेला हा उत्साह किती धावायचा उत्साह किती धावत निघाले एकदम हा एक उत्साह असतो एक विठ्ठल एक जवळ ओढ आलेली विठ्ठलाला भेटायचं हे बघा किती माऊली माऊली करत चालले सर्व गोष्ट किती आनंदाने जाते सर्व हे बघा काही सुद्धा तिथे जाते ही धाव आहे की विठ्ठलासाठी विठ्ठल भेटीची एक ओढ लागलेली आहे आणि त्यानंतर धावत किती आनंदाने धावते बघू शकतो आपण एक उत्साह आहे उल्हास आहे भक्ती आहे बघू शकतो आपण बघा माऊली माऊली करत चाललेले सर्वजण बघू शकतो आपण हे बघा किती उत्साह आहे आनंद आहे विठ्ठल भेटीची जी आस लागलेली सोडली जाते बघू शकतो आपण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते जे कारंजले गांजले त्याची जो म्हणून आपुले तोची साधू बोले बाबा देव तेथेशी जाणावा हे पहा आता या ठिकाणी धावा चालू आहे की जोश आणि आनंद उत्साह होऊ शकतो आपण अशा पद्धतीने धावत आहे माऊली 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 किती आनंद बघा उत्साह बघा तुम्ही बोलाल हे का वय धावायचं नाही हा उत्साह ही ओढ आहे आवड आहे विठ्ठल भेटीची उत्साह आहे किती उत्साह मोबाईल घेऊन धावत आहे किती आनंदाने उत्साहाने होते थोडं बाजूला बघू माऊली बाजूला आहे मी धावत नाही परत मध्ये परत
पुढून बघ, पुढून भारीच आहे अजून जास्त पुढून जास्त होतील. मागे 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 बोला 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 बोला. पोलीस थोड्या पूर्वी इथून गेले आता आला तर तिकडे ते धावाचा उत्साह आहे अजून आता काही इंडिया इथून धावा गेली पोलीस. ज्ञानो माऊली तुकाराम माऊली. बस बस इथे धावाची रांगोळी इथे जमा. रामकृष्ण हे आमची दिंडी होती. रस्त्याने इकडे तुकोबारा जात असतात माऊली भेटीसाठी. पण यावेळेस काय थोडा दिसतंय माऊली रामकृष्ण माऊली आपण बघू शकतो ह्या इथून जात असते. पण यावेळेस थोडं पालखीचा रथ बनवल्यावर करणार आहे. पालखीचा रथ त्या जे ब्रिज आहे ते ब्रिज तुम्ही पासिंग होत नाही त्यामुळे आपण सगळं जातो. त्यांची जी भेट आहे ती पुढे होणार आहे. तोच ते वारकरी जेवत आहे विचार करा. थोडा पाऊस पण चालू करून पण हे वारकऱ्यांची व्यवस्था तुम्हाला असे दिसत प्रत्येक ठिकाणी रोडला जेवण कधी पाऊस चालू असतो पावसात बसणं जेवायला ते आनंदाने बसतं जेवायला व्यवस्था सर्व बसले. आता तुम्ही थोडा वेळ बघितलं की पाऊस पडला होता त्यामुळे आपले कपडे भिजले होते. त्यांनी थोडंफार कपडेसुद्धा काढलेले थोडं ते कपडे सुटले होते
हे बघा इथून दिंडी जाते सर्व. या ठिकाणी खूप गर्दी जमलेली आहे. होईल का इथे दोन्ही पालख्या दोन्ही एकत्र आलेले आहेत. इथे सोपान काका आणि तुकावार आहे हे दोन्ही च्या दिंड्या सुद्धा एकत्र आले आहेत आणि दोन्ही पालख्या सुद्धा एकत्र आलेले आहेत. इथे भेट झालेली आहे तुकोबांची आणि सोपान काकांची. आणि बहुशः किती हा जो क्षण बघण्यासाठी किती भाविकांची आणि वारकऱ्यांची आतुरता बघू शकता ते. आणि ते सर्वजण एकत्र जमलेले आहेत या ठिकाणी. बहुशः किती गर्दी आहे ते. हा भव्य दिवस सोहळा अनुभवण्यासाठी येथे सर्वजण एकत्र जमलेले आहेत. सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे फोटोज काढत आहेत, कोणी शूटिंग काढत आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे. भविष्य या ठिकाणी हा आनंद असतो ना तो वेगळा असतो. म्हणून बोलतात ना हा सोहळा बोलतो स्वर्गीय नाही. खरंच हे जे क्षण आहेत ना आपल्याला क्वचित बघायला मिळतात. हे फक्त वारीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीरथ श्री सत्य देऊ आणि संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखीरथ या दोघांची इथे भेट झालेली आहे. एक बार चलो बोलेगा. आवडी तलाव संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखीरथ पुढे चाललेले आहेत. तुकोबारा थांबलेले आहेत. आता बघू शकता हे भेट झाली तुकोबाराची आणि सोपान काकाची. एक साइडनी सोपान काकाची दिंडी ज्या दिंड्या आहेत त्या पुढे जात आहेत तिथे आणि संत तुकाराम महाराज
त्यांची दिंडी या ठिकाणी थांबलेली आहे, पालखीला थांबलेली बघू शकता. आता थोड्याच वेळात संत तुकाराम महाराज यामुळे गणेश महाराज रामकृष्ण हरी. चला चला पुढे सोय करून आमचे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आता थोडी विश्रांती आहे, कारण जोपर्यंत बाकीच्या पालख्या जात नाही, दिंड्या जात नाही तिकडच्या माऊलींच्या आणि सोबराकांच्या, त्यानंतर इथून हा रथ चालणार आहे गोविंदा. तोपर्यंत आता जे बैलजोडी आपली रथाची ती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. ही इथली विश्रांती समजा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर पालखी थांबलेली त्यावेळी विश्वासाठी पूर्ण थांबलेले तिथे. आता ह्या ज्या पालखी पुढे जाते त्यानंतर आपल्या पालख्या निघणार संत तुकाराम महाराजांच्या, त्यामुळे पुणे दिंडी इथे थांबलेली. विश्रांती चालू आहे, त्यामुळे इथे बघू शकता की भाकरी घेणं खात्यात सर्व जे घोड्याबरोबर आहेत आणि रथाबरोबर सर्व चपाती एक हात आहे सर्व. आता इथे थोडी विश्रांती असल्यामुळे आपण थोडा पुढे जातो. इथे आपले पडग्याचे आपले मंडळी आलेली आहे, त्यांच्याकडून दरवर्षी याच ठिकाणी एक दिवसाची पूर्ण हे वारीच्या लोकांसाठी जेवणाची सोय केलेली असते आणि खूप सारे चांगली व्यवस्था असते. इव्हन ते कचरा सुद्धा एका ठिकाणी जमा करतात आणि नंतर तो सुद्धा त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावतात. तुम्हाला त्यांचा कचरा सुद्धा एका ठिकाणी मिळेल बघायला. त्यांची तुम्हाला शिस्त तिथे तुम्हाला बघायला मिळेल आणि चांगल्या प्लॅनिंग मध्ये काम करतात. खूप सारे पडद्याची मंडळी ते असतात. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील पडगाव पडग्याचा आजूबाजू परिसर आहे, त्या परिसराचे मंडळी तिथे आपल्याला जेवणाची व्यवस्था करतील. तर आपण बघूया, आपण जाऊन तिथे तोपर्यंत